आणि यानंतर बातमी शिमग्यासंदर्भातली होळीबद्दलची। कोकणात गणेशोत्सवापाठोपाठ सर्वात मोठा सण म्हणजे होळीचा सण। अवघ्या 2 दिवसांवरती आलेली होळी म्हणजे शिमगोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी गावात दाखल होतात। प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा होतो। कुठे पालखी नाचवली जाते तर कुठे देवखेळ नाचवले जातात, कुठे संकासूर येतो तर कुठे काठखेळ रंगतो। पाहूया रत्नागिरीमध्ये कसा रंगतोय शिमगोत्सव। रत्नागिरीच्या दापोलीत रंगलाय शिमगोत्सव। पालखीत बसून देव येतोय भक्तांच्या घरी। देवाची पालखी चाकरमान्यांच्या खांद्यावरती। कुठे खेळे देव खेळे, कुठे राधा तर कुठे संकासूर। काठखेळाच्या संगतीनं नाचतीये गोमू। कोकणातील शिमगोत्सव म्हटला की रंग, उत्साह आणि परंपरांचा संगम पाहायला मिळतो। या उत्सवाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे पालखी नाचवणं। राजकीय नेते देखील आपल्या व्यस्त कार्यक्रमांमधून शिमगोत्सवाचा आनंद लुटताना दिसतात। माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी सहपत्नीक पालखी नाचण्याचा आनंद लुटला। देवाच्या पालखीसोबतच घरोघरी जातो तो संकासूर। या संकासुराच्या वेठीचा मार खाणं हा कोकणात आशीर्वाद मानला जातो। शिमगोत्सव सुरू झाला की गुहागर आणि दापोलीत हाकारे देत हा संकासूर दाखल होतो। हे तर तसं मानलं तर आम्ही तर शंकराचं रूप असं मानतो। त्याच्यात जर पुराणात पाहिलं तर एक श्रीकृष्णाचे 8 अवतार आहेत, त्यांच्यामध्ये एक उल्लेख आहे की संकासूर म्हणून असा त्याचा उल्लेख आहे। पण आम्ही एक शंकराचं रूप म्हणून त्याला संबोधतो आणि ग्रामदेवचा रक्षक म्हणून असे मानून आम्ही त्याची आम्ही फार पूजा करतो आणि त्याच्यावरती भरपूर लोकांची निष्ठा आहे। संकासुरासोबतच घरोघरी जातात ते देवखेळे अन गोमू। या गोमूचा नाच पाहायला लोकांची एकच गर्दी होते। हे देवखेळे म्हणजे आमच्या ग्रामदेवीचं आम्ही प्रतीक मानतो। प्रत्येक पूर्वजांनी चालू केलेले होळी सणा आला पहिल्या किंवा दुसऱ्या होळीला आम्ही खेळी बाहेर पडतो आणि प्रत्येक गावोगावी जाऊन त्या ठिकाणी भोवणीला फिरून ते भोवणीची जी आम्ही जे शिदोरी मिळते ती घेऊन येऊन आम्ही आमच्या गावात ती शिजवून त्या ह्याचा प्रसाद आम्ही आमच्या ग्रामदेवीला अर्पण करून नंतर आम्ही तो भक्षण करतो। रत्नागिरीच्या दापोली जिल्ह्यातील खेर्डी गावातला शिमगोत्सव याहून थोडा वेगळा असतो। गावातील चंडिका मातेची पालखी भक्ताच्या भेटीला जाते। देवीच्या पालखीसोबतच काठखेळ, राधेचा नाच खास आकर्षण असतं। जो आमचा काठखेळ आहे अर्धनारी नटेश्वर अशा स्वरूपाचा आहे। ह्या काठीचं वैशिष्ट्य आहे म्हणजे ह्या काठ्या ज्या आहेत जंगलामध्ये एकच असं झाड आहे की त्या झाडापासून पांढरीचं जे झाड आहे त्या झाडापासून ह्या काठ्या बनवल्या जातात आणि ह्या काठ्यांचा जो नाद आहे इतर कुठल्याही झाडाच्या काठीला नाद नाही। आणि काठखेळानंतर रंगतो तो राधेचा नाच। हा राधेचा नाच पुरुषांनी किंवा मुलांनीच करायचा असतो अशी तिथली मान्यता आहे। कोकणातल्या वेगवेगळ्या गावात शिमग्यांचं स्वरूप वेगवेगळं असलं तरी प्रत्येक गावात गाऱ्हाण घालूनच या खेळाचा शेवट होतो। दापोलीहून शिवाजी गोरे आणि गुहागरहून राजेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत।